सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद. नागठाणे तालुका सातारा येथे झालेल्या दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नागठाणे येथे पुणे बेंगलोर जाणाऱ्या रोडवर रामचंद्र जाधव राहणार काशीळ हे दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सातारा व पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. कोपर्डे हवेली तालुका कराड येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी शासनाकडे वेळोवेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली होती. त्यानुसार कोपर्डे हवेली तालुका कराड गावाला नुकतीच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अधिकृत मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी यांचे वतीने जागा वाटप चर्चा सुरू असून वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार आहे, असे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. या निवडणुकीला एकसंघपणे सामोरे जाणार आहोत. भाजपकडून तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न असून तो एक रणनीतीचा भाग आहे. त्यांचे काम काय ते लोकांना माहीत असल्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस कमिटी सातारा कार्यालय येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली असल्याने इच्छुक आमदारांनी मतदारसंघाचे गणित जुळवण्यासाठी सुरुवात केली आहे. फलटण व कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 2024ला 3,39,006 मतदारांची नोंद असून 7,425 मतदारांची वाढ झाली असल्याचे सातारा प्रशासनाने सांगितले. 2019 साली 3,31,561 मतदार होते. ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांची चोरी झालेले, गाळप होऊन हरवलेले 3,60,000 रुपये किमतीचे 33 मोबाईल पोलिसांनी हस्तगत करून मूळ मालकांना परत केले. याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दायगडे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. लाखो हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या चंदनवंदनगड बनवडी तालुका कोरेगाव येथील दरगाह हजरत पीर दस्तगीर रहे यांच्या उरुसाला सोमवार दिनांक 14 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा शकिला पटेल यांनी दिली. दिनांक 14 रोजी संदल व 15 रोजी मुख्य उरूस होणार आहे. उरसाला राज्यातून व परराज्यातून अंदाजे लाखोच्या आसपास भाविक येत असतात. सर्कलवाडी तालुका कोरेगाव येथे सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या प्रमिला अनिल बागडे वय 52 यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी गंठण अज्ञात चोरट्याने दुचाकीवरून येऊन हिसकावून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. महिलेने आरडाओरडा केला असता चोरट्यांनी त्यांना मारहाण केली. याबाबत वाठार पोलीस ठाण्यात बागडे यांनी फिर्याद दिली आहे. कराड तालुक्यातील हेळगाव येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे. या समारंभाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत धडाधड निर्णय घेतले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला रिझर्व्ह बँकेला पत्र देऊन 1.25 लाख कोटी रुपयाचे अतिरिक्त कर्जची मागणी महायुती सरकारकडून केली जात आहे. राज्याची परिस्थिती पाहता आठवड्याला 5 ते 6 हजार कोटी रुपये खर्च करायचे हा मतासाठी महाराष्ट्र गहाण ठेवायचा कार्यक्रम चालू असल्याचे आरोप आमदार जयंत पाटील यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला. पाटण तालुक्यातील कोयना विभागात जनावरे चरावयास घेऊन गेलेल्या भागाबाई जोरे वय 65 या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी
त्यांच्याशी बोलण्याचा बहाणा करून ओढून नेऊन पलायन केले. या प्रकरणी अज्ञात 3 संशयित विरोधात कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील वाखरी तालुका फलटण येथील अक्षता आबासो ढेकळे व प्रांजली प्रशांत धुमाळ यांना राज्याच्या शालेय व क्रीडा विभागाने 2022-23चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला. साताऱ्यातील माचीपेठ येथील चिकन सेंटरमधील स्फोट प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत झालेल्या मुजमिन पालकर याच्या भावासह दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी काय केलंय ते सर्वांना माहीत आहे. माढा मतदारसंघात भाजपचा पराभव होण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते युतीचे घटक आहेत, ते महायुतीचे घटक आहेत असे आम्ही मानत नाही, असा आरोप करत आमदार जयकुमार गोरे यांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि यांच्या सहकार्यांवर निशाणा साधला. फलटण तालुक्यात तलाठी संघटनेची 2024 ते 2019 पर्यंत कार्यकारिणी निवड बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये लक्ष्मण सुभाष ऐवळे यांची अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. सांगली आणि बेळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सातारा कागल व कोल्हापूर सांगली या मार्गाची हवाई पाहणी केली. पाहणी केल्यानंतर सायंकाळी ते कोल्हापूर विमानतळावरून नागपूरला रवाना झाले. रेल्वे विभागाने दुहेरी मार्गासाठी सातारा लोणंद राज्य महामार्ग वाटार स्टेशन हद्दीत काळी मोरी नावाचा जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडून नवीन पूल उभारण्यात आला. मात्र या नवीन पुलाचे काम निकृष्ट झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी या मार्गावरील सर्व वाहतूक पुढील 10 दिवस बंद असल्याची अधिसूचना जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतीच काढली आहे. सातारा दौऱ्यावर असलेल्या युनेस्कोच्या पथकाकडून शुक्रवारी सकाळी किल्ले प्रतापगडला भेट देण्यात आली. या भेटीवेळी पथकाने किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूची पाहणी करून त्याची माहिती जाणून घेतली. किल्ल्याची तटबंदी व अन्य वास्तू दीर्घ काळापासून सुस्थितीत असल्याचे पाहून पथकाने किल्ल्याची जपणूक करणाऱ्या सेवकांचे कौतुकही केले. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 11 व तामिळनाडूमधील जिजी किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करावा असा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आहे. या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे.